एप्रिल 2024 ते मार्च 2026 या कालावधीत केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित आरोग्य योजना अंतर्गत ठाणे जिल्ह्यात तब्बल 1,54,874 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे सिव्हिल येथेही 240 रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे। ठाणे जिल्ह्यात एकूण 40 शासकीय व 115 खासगी अशा 155 अंगीकृत रुग्णालयांसह 32 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 126 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे मिळून तब्बल 313 आरोग्य सुविधा या योजना अंतर्गत कार्यरत आहेत। तरी देखील महागड्या खासगी उपचारांच्या भीतीने किंवा माहिती अभावी अनेक नागरिक सरकारी यंत्रणेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येते। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना चांगले उपचार दिले जातात। त्यामुळे सिव्हिल रुग्णालय हेच सर्वसामान्य, कामगार, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सर्वात मोठा आधार ठरत आहे। येथे शासनाच्या योजनांमुळे अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळत असल्याची माहिती वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र जगतकर यांनी दिली। आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना योजनांचा लाभ न घेणे हीच सर्वात मोठी हानी ठरत आहे। आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात, मात्र त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे नोंदणी, आधार पडताळणी आणि EKYC अनेकांना अजूनही माहिती नाही। शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मोफत उपलब्ध आहेत। पात्र नागरिकांनी पुढाकार घेऊन आयुष्मान कार्ड काढावे आणि या योजनांचा पूर्ण लाभ घ्यावा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार म्हणाले। त्यांनी दिली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत आणि चीफ मिनिस्टर रिलीफ फंड ह्या अतिशय चांगल्या योजना आहेत। गरीब रुग्ण आहेत, ज्यांना खर्च जास्त येतो, हॉस्पिटलला बिल परवडत नाही आहे, मेजर सर्जरीज आहेत। आता जवळपास 1000च्या वरती आजार आम्ही या लोकांना इन्क्लूड केलेले आहे। या आजारामध्ये अगदी फ्री ट्रीटमेंट होते। बरेचसे हॉस्पिटल 30 बेडच्या वरती आहेत, त्यांना पण हे लागू आहे। फक्त महत्त्वाचं आहे, तुमची ट्रीटमेंट सगळी फ्री होणार, मेडिसिन फ्री मिळणार, सगळ्या गोष्टी फ्री होतील। फक्त यासाठी लागणारं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि तो मोबाईल लिंक असणं खूप गरजेचं आहे। आता बऱ्याच वर्षी आधार कार्ड मोबाईलला लिंक नसतो, त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम येतो। अशा वेळेस जर कधी तुम्ही तहसीलदारकडनं सर्टिफिकेट घेतलं आणि ते जर अपलोड करून जर केलं तर ते तुम्हाला ते कार्डचा लाभ घेता येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, तर तुम्ही ते आधार मोबाईलला लिंक करून घेणं खूप गरजेचं आहे, तर तुमची इझी प्रोसेस होते। बरेचसे हॉस्पिटल म्हणजे जवळपास 30 बेडच्या वरती जेवढे हॉस्पिटल ते सगळे इम्पॅनल केलेले आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल सगळे आहेत। यातले महागडे इन्स्ट्रुमेंट, मशीन, ऑपरेशन तुम्हाला 1.5 लाखापासून तर 5 लाखापर्यंत याच्यावर ट्रीटमेंट करता येते। जर काही रुग्ण आहे त्यांना जास्त खर्च येत असेल तर त्याला मुख्यमंत्री सहायता निधी असतील, काही विविध ट्रस्टमार्फत आम्ही ही सेवा देतो। जिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या अंतर्गत जेवढे हॉस्पिटल त्याच्यामध्ये ही योजना लागू आहे। सगळ्या PSCला आहेत, सगळ्या हॉस्पिटल आहेत। फक्त तुम्ही येताना कुठल्याही हॉस्पिटलला जे ॲडमिट होता तेव्हा तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाणं आणि प्रॉपरली डॉक्टरशी कन्सल्ट करून तिथे आरोग्य मित्र असतात त्यांच्याशी भेटून तुम्हाला जे काही असतील ते अडचणी तुमचं दूर करून घेणं, ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा बराचसा जो ट्रीटमेंटचा खर्च आहे तो वाचेल। आणि बऱ्याच वर्षी पैसा नसल्यामुळे बरेच लोक आजारी राहतात आणि दुर्दैवाने बऱ्याच वाईट गोष्टी घडतात। नंतर ह्या घडू नये तर जर आपण सजग राहिलो आणि थोडंसं याच्यावर काळजी घेतली तर नक्कीच महागच्या महाग शस्त्रक्रिया आजच्या घडीला फ्री होत आहेत आणि ते बऱ्याच हॉस्पिटलमध्ये होतात। त्याच्या व्यतिरिक्त अजून काही चॅरिटी हॉस्पिटल्स पण आहेत। त्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये आपले काही बेड रिझर्व असतात, त्या बेड रिझर्वमध्ये पण आपण करू शकतो। काही आवश्यकता वाटली, काही असं जर गरज वाटत असेल तर मी ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना आवाहन करेल की आमच्या जिल्हा रुग्णालयात तुम्ही पेशंटला घेऊन या, आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू। आणि गरीब लोकांना जेवढं काही किंवा नॉन अफोर्डेड लोक आहेत, ज्यांना खर्च करू शकत नाही, अशा लोकांची सेवा खरोखर प्रचंड आरोग्यदायी आणि महत्त्वाची ठरते आहे। त्या सगळ्यात जास्त लोकांनी याच्याबद्दलची जनजागृती होणं गरजेचं आहे, लोकांना माहीत असणं गरजेचं आहे। आणि जेव्हा आपण हॉस्पिटलला ॲडमिट होतो तेव्हा ॲटलिस्ट तुमचं मोबाईल लिंक, आधार कार्ड, ह्या गोष्टी या रेशन कार्ड घेऊन जाणं खूप गरजेचं आहे। आणि त्या व्यतिरिक्त बाकी जर नसेल तर तहसीलदारचं सर्टिफिकेट जरी असलं तरी महत्त्वाचं आहे। तर ह्या दृष्टीने लोकांनी थोडी सतर्कता जर बाळगली तर तुमचा बराचसा पैसा ट्रीटमेंटचा वाचू शकतो। धन्यवाद।